नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। कृषी विभाग, आत्मा विभाग, उमेद प्रकल्प व पंचायत समिती तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती सभागृह तिवसा येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी माननीय श्री नारायण अमझरे यांच्या हस्ते झाले। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिवसा तालुका कृषी अधिकारी कुमारी हेमलता इंगडे होत्या। तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रगतिशील शेतकरी श्री निखिल तेटू यांनी रानभाजीचे आहारातील महत्त्व व आहार आणि पोषण मूल्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। रानभाजी ओळख बाबत जनजागृती केली। रानभाजी महोत्सवात शेतकऱ्यांनी रानभाजी स्टॉलला भेट देऊन माहिती मिळवली। उमेद प्रकल्पातील कृषी सखी, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश जवंजाड, उपकृषी अधिकारी यांनी केले। प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री सचिन हरले, BTS आत्मा यांनी केले। नियोजनात श्री हरीश फरकाडे, श्री स्वप्नील रोहनकर, उमेद प्रकल्प व श्री प्रतीक राऊत, ATM आत्मा यांचे योगदान लाभले। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। त्यानंतर ही अळू आहे, हा केला आहे, ही पाथरी आहे, त्यानंतर हे करवंद, कळटुले, माठ, भुयाळा हा नायट्रोजन फिक्सिंगसाठी काम करतो। तसेच भुयावळा आपल्याला उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये सुद्धा काम करतो। भुयावळामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आहे, त्याच्यामुळे आपल्याला भुयावळा आपल्या सेवनासाठी काम करतो। याची भाजी आपण पाककृतीमध्ये केल्याप्रमाणे जशी आपण चवळीची भाजी करतो तशी याचीसुद्धा भुयावळ्याची भाजी केल्या जाते आणि खाल्ल्या जाते। त्यानंतर हा सोनबोरू आहे, त्याच्यानंतर एक चिवड भाजी आहे आणि ही घोड आहे। या सर्व रानभाज्या आपल्याकडे 24 प्रकारच्या उपलब्ध आहेत। आणि तुम्हाला काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता। माझा नंबर आहे 9529 600 161। मी विविध प्रकारचे टॅब विक्री करतो, त्याचबरोबर जैविक निविष्ठा, सेंद्रिय निविष्ठासुद्धा विक्री करतो आणि शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन सुद्धा